नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना किंवा स्पर्धा परीक्षेचे पेपर हाताळताना आपण जेव्हा इतिहास या टॉपिकवर जातो किंवा इतिहास या विषयावर जातो तेव्हा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गव्हर्नर हा टॉपिक चुकवून चालणार नाही. म्हणजे काय तर आपल्याला गव्हर्नर हा टॉपिक लक्षात ठेवणे गरजेचे आहे किंवा गव्हर्नर या टॉपिकविषयी फॅक्ट्स लक्षात घेणे गरजेचे आहे. म्हणून आपला जो आजचा टॉपिक आहे तो आहे गव्हर्नर आणि त्यातही बंगालचा गव्हर्नर. म्हणजे बंगालच्या गव्हर्नरची संपूर्ण गोष्ट आज आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, बंगालचा पहिला गव्हर्नर कोण होता? तर पहिला गव्हर्नर होता रॉबर्ट क्लाइव्ह. कोण होता? रॉबर्ट क्लाइव्ह. त्याचा कार्यकाळ कोणता होता? तर त्याचा कार्यकाळ होता 1757 ते 1760. कोण होता? पहिला होता रॉबर्ट क्लाइव्ह आणि त्याचा कार्यकाळ होता 1757 ते 1760. आणि शेवटचा कोण होता? बंगालचा गव्हर्नर शेवटचा कोण होता? तर वॉरेन हेस्टिंग. कोण होता? वॉरेन हेस्टिंग. त्याचा कार्यकाळ होता 1772 ते 1774. किती होता? 1772 ते 1774. रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 नुसार जो बंगालचा गव्हर्नर तोच पुढे बंगालचा गव्हर्नर जनरल बनला. काय बनला? बंगालचा गव्हर्नर जनरल बनला. कोणत्यानुसार? रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 नुसार जो बंगालचा गव्हर्नर होता तोच पुढे बंगालचा गव्हर्नर जनरल बनला. म्हणून पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? तर वॉरेन हॉस्टिंग. काय होतं? 1774 ते 1785 दरम्यान. कधी होता? 1774 ते 1785 दरम्यान. आणि शेवटचा कोणता होता? तर लॉर्ड विल्यम बेंटिंग. कोण होता? लॉर्ड विल्यम बेंटिंग. त्याचा कार्यकाळ किती होता? तर 1828 ते 1832 दरम्यान. कोणता होता? 1828 ते 1832 दरम्यान. आणि मित्रांनो, चार्टर ॲक्ट 1833 नुसार कोणत्या? तर चार्टर ॲक्ट 1833 नुसार जो बंगालचा गव्हर्नर जनरल आहे तोच पुढे भारताचा गव्हर्नर जनरल बनला. काय बनला? तर जो बंगालचा गव्हर्नर जनरल आहे तोच पुढे भारताचा गव्हर्नर जनरल बनला. म्हणजे पहिले रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 नुसार काय झालं? तर जो बंगालचा फक्त गव्हर्नर होता त्यालाच पुढे बंगालचा गव्हर्नर जनरल बनवण्यात आलं. परंतु चार्टर ॲक्ट 1833 नुसार जो बंगालचा गव्हर्नर जनरल होता त्याला भारताचा गव्हर्नर जनरल बनवण्यात आला. त्याला काय करण्यात आलं? भारताचा गव्हर्नर जनरल बनवण्यात आला. त्यानुसार पहिला भारताचा गव्हर्नर जनरल कोण ठरला? तर लॉर्ड विल्यम बेंटिंग. कोण ठरला? लॉर्ड विल्यम बेंटिंग. त्यांचा कार्यकाळ काय होता? 1833 ते 1835. काय होता? 1833 ते 1835. आणि शेवटचा कोण होता? तर शेवटचा होता लॉर्ड कॅनिंग. कोण होता? लॉर्ड कॅनिंग. त्याचा कार्यकाळ किती होता? 1856 ते 1858. कोणता होता? 1856 ते 1858. आणि मित्रांनो, 1858च्या कायद्यानुसार म्हणजे काय? तर 1858च्या कायद्यानुसार गव्हर्नर जनरल व्हॉइसरॉयचा दर्जा देण्यात आला. काय करण्यात आला? गव्हर्नर जनरलला व्हॉइसरॉयचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे आता जो गव्हर्नर जनरल किंवा व्हॉइसरॉय असे सुद्धा म्हणायला सुरुवात झाली. त्यानंतर व्हॉइसरॉय या नात्याने तो ब्रिटिश राजसत्तेचा प्रत्यक्ष प्रतिनिधी बनला. म्हणजे काय? तो भारतातला ब्रिटिश राजसत्तेचा प्रत्यक्ष प्रतिनिधी बनला. त्यानुसार भारत मंत्र्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही व्हॉइसरॉय याच्यावर देण्यात आली. कोणावर देण्यात आली? व्हॉइसरॉय याच्यावर देण्यात आली. कशाची जबाबदारी? तर भारत मंत्र्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी व्हॉइसरॉयवर देण्यात आली. आणि भारतातील सर्व लष्करी सनदी प्रशासनाची देखरेख यांच्याकडेच सोपवण्यात आली. काय? तर सर्व लष्करी सनदी प्रशासनाची देखरेख यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यानुसार पहिले गव्हर्नर जनरल किंवा व्हॉइसरॉय कोण बनले? तर लॉर्ड कॅनिंग. त्यांचा कार्यकाळ काय ठरला? 1858 ते 1862. काय? 1858 ते 1862. आणि शेवटचा कोण ठरला? तर ब्रिटिश व्हॉइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन. कोण ठरला? लॉर्ड माउंटबॅटन. त्यांचा कार्यकाळ काय ठरला? 1947 ते 1948. 1947 ते 1948. त्यानुसार जर आपण रॉबर्ट क्लाइव्ह याबद्दल माहिती बघायचं झाल्यास रॉबर्ट क्लाइव्ह याचा कार्यकाळ किती येतो? तर 1757 ते 1760 आणि त्यानंतर येतो 1765 ते 1767. पहिलं काय येतं? 1757 ते 1760 आणि त्यानंतर येतं 1765 ते 1767. कोणाचा? रॉबर्ट क्लाइव्ह यांचा. रॉबर्ट क्लाइव्ह भारतात ईस्ट इंडिया कंपनीच्या सेवेत 1744 मध्ये कधी? तर 1744 मध्ये प्रथम रायटर म्हणून आला होता. काय म्हणून आला होता? तर प्रथम रायटर म्हणून आला होता आणि नंतर तो लष्करात कॅप्टन म्हणून भरती झाला. कोण? रॉबर्ट क्लाइव्ह. काय होतं? तर रॉबर्ट क्लाइव्ह भारतात ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने किंवा ईस्ट इंडिया कंपनीची सेवा करण्यासाठी 1744 मध्ये प्रथम रायटर म्हणून आला होता आणि त्यानंतर लष्करात तो कॅप्टन म्हणून भरती झाला. काय झाला? कॅप्टन म्हणून भरती झाला. आता दुसऱ्या इंग्रज फ्रेंच युद्धादरम्यान मद्रासच्या ब्रिटिश लष्कराच्या जनरल काय म्हटलं? ब्रिटिश लष्कराचा जनरल या नात्याने त्यांनी घडवून आणलेल्या अकार्डच्या वेड्यामुळे कोणतं? अकार्डच्या वेड्यामुळे युद्धाचे पारडे ब्रिटिशांच्या बाजूने झुकले. काय झालं? युद्धाचे पारडे ब्रिटिशांच्या बाजूने झुकले व त्यांचा विजय निश्चित झाला. काय? तर ब्रिटिशांचा विजय निश्चित झाला. या युक्तीमुळे क्लाइव्ह प्रसिद्ध झाला. रॉबर्ट क्लाइव्ह कशामुळे प्रसिद्ध झाला? तर इंग्रज फ्रेंच युद्धादरम्यान मद्रासच्या ब्रिटिश लष्कराच्या जनरल या नात्याने काय होता? तर ब्रिटिश लष्कराचा तो जनरल होता. कोण? रॉबर्ट क्लाइव्ह. या नात्याने त्यांनी घडून आणलेल्या अर्काटच्या वेड्यामुळे युद्धाचे पारडे ब्रिटिशांच्या बाजूने झुकले किंवा ब्रिटिशांचा विजय जो आहे तो निश्चित झाला. या युक्तीमुळे क्लाइव्ह हा प्रभू प्रसिद्ध झाला. आणि त्यानंतर झालेली प्लासीची लढाई. त्यानंतर काय झाली? प्लासीची लढाई. म्हणजे काय
आहे तर बंगालचा नवाब सिराजुद्दौला याने कलकत्त्याचा ताबा घेतल्यानंतर मद्रास शासनाने रॉबर्ट क्लाईव्हच्या नेतृत्वाखाली 1756च्या अखेरीस कधी 1756च्या अखेरीस बंगालला लष्कर धाडले आणि मिर्झापूर व नवाबच्या दरबारातील अनेकांना फितवून क्लाईव्हने 23 जून 1757 बघा तारीख लक्षात ठेवा 23 जून 1757 रोजी प्लासीची लढाई जिंकली. कधी जिंकली? 23 जून 1757 रोजी प्लासीची लढाई जिंकली. त्यानंतर क्लाईव्हला बंगालचा गव्हर्नर नेमण्यात आले. बघा त्याची कारकिर्दी बघून किंवा त्याची ही यशस्वी गाथा बघून त्याला 23 जून 1757 रोजी जी प्लासीची लढाई झाली ती त्याने जिंकली आणि त्यानंतर त्याला बंगालचा गव्हर्नर म्हणून नेमण्यात आले. काय नेमण्यात आले? बंगालचा गव्हर्नर म्हणून नेमण्यात आले. आता रॉबर्ट क्लाईव्ह यांचे जर कार्य बघायचे झाल्यास आतापर्यंत आपण त्यांची यशस्वी कथा बघितली पण त्यांचे जर कार्य बघायचे झाल्यास रॉबर्ट क्लाईव्हने 1759 बघा रॉबर्ट क्लाईव्हने 1759 मीर जाफरला मदत करणाऱ्या डचांचा पराभव बेदारच्या लढाईत केला. कोणत्या लढाईत केला? तर बेदाराच्या लढाईत केला. कोणी? रॉबर्ट क्लाईव्हने 1759 मीर जाफरला मदत करणाऱ्या डचांचा पराभव केला. कोणाचा? डचांचा. आणि ऑगस्ट 1765 अवधचा नवाब शिजाउद्दौला व मुघल बादशाह शाह आलम यांच्यासोबत अलाहाबादचा तह केला. कोणता तह केला? अलाहाबादचा तह. कोणाकोणामध्ये? तर अवधचा नवाब शिजाउद्दौला आणि मुघल बादशाह शाह आलम यांच्यासोबत कोणता तह झाला? तर अलाहाबादचा तह झाला. अलाहाबादच्या तहानुसार कंपनीला शाह आलमकडून बंगालच्या दिवाणी तर बंगालच्या नवाबाकडून बंगालचा निजामती अधिकार मिळाला. कोणता अधिकार मिळाला? निजामती अधिकार मिळाला. बघा इथे गोष्ट लक्षात ठेवा की अलाहाबादच्या तहानुसार कोणत्या तहानुसार? अलाहाबादच्या तहानुसार कंपनीला शाह आलमकडून बंगालची दिवाणी काय म्हटलं मी? बंगालची दिवाणी तर बंगालच्या नवाबाकडून बंगालचा निजामती अधिकार मिळाला. काय मिळाला? बंगालचा निजामती अधिकार मिळाला. आणि रॉबर्ट क्लाईव्हने बंगालमध्ये दुहेरी शासन व्यवस्था स्थापन केली. काय केली त्याने? दुहेरी शासन व्यवस्था स्थापन केली. म्हणून सर्वप्रथम दुहेरी शासन व्यवस्था कोणी स्थापन केली? तर रॉबर्ट क्लाईव्हने बंगालमध्ये दुहेरी शासन व्यवस्था स्थापन केली. रॉबर्ट क्लाईव्हने सुरू केलेली दुहेरी शासन व्यवस्था एक भ्रष्ट व्यवस्था ठरली. का ठरली ते माहितीच असेल. भ्रष्ट व्यवस्था ठरली. आणि क्लाईव्हने लागू केलेल्या दुहेरी शासन व्यवस्थेमुळे बंगालचे प्रशासन कोलमडले आणि कृषीचा नाश होऊन म्हणजे काय तर कृषी जेवढेही कृषीचे उत्पादन होते त्याचा नाश होऊन किंवा त्याची रास घडून व्यापार व वाणिज्य खंडित झाले आणि उद्योगाचा विनाश घडून आला. काय झाला? उद्योगाचा विनाश सुरू झाला. परंतु इथे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो की रॉबर्ट क्लाईव्ह हा मुलकी सेवांच्या सुधारण्याचा प्रयत्न करणारा पहिला व्यक्ती होता. बघा भारतातला पहिला व्यक्ती कोण होता? जो इंग्रजांकडून होता तो रॉबर्ट क्लाईव्ह हा मुलकी सेवांच्या सुधारण्याचा प्रयत्न करणारा पहिला व्यक्ती होता. आणि रॉबर्ट क्लाईव्हने कंपनीच्या कर्मचाऱ्यांना खासगी व्यापार करणे देणग्या स्वीकारणे यापासून प्रतिबंध केलं होतं. कोणी केलं होतं? रॉबर्ट क्लाईव्हने कंपनीच्या कर्मचाऱ्यांना खासगी व्यापार करणे देणग्या स्वीकारणे यापासून प्रतिबंध केलं होतं. रॉबर्ट क्लाईव्हने बंगालच्या लष्करी अधिकाऱ्यांना दिला जाणारा दुप्पट भत्ता रद्द केला होता. कोणता भत्ता रद्द केला होता? दुप्पट भत्ता. कोणी? रॉबर्ट क्लाईव्हने. कुठून? तर बंगालच्या लष्करी अधिकाऱ्यांना दिला जाणारा दुप्पट भत्ता रद्द केला होता. आणि रॉबर्ट क्लाईव्हने ऑगस्ट 1765 सोसायटी ऑफ ट्रेडची स्थापना केली होती. बघा सोसायटी ऑफ ट्रेडची स्थापना कोणी केली होती? रॉबर्ट क्लाईव्हने. कधी केली होती? ऑगस्ट 1765 कधी केली होती? ऑगस्ट 1765 तर हेच काही फॅक्ट्स होते मित्रांनो रॉबर्ट क्लाईव्हबद्दल. याच्या व्यतिरिक्त काही विचारण्याची आशा पेपरमध्ये नसतेच. परंतु तुम्हाला याबद्दल काही जास्त माहिती असल्यास म्हणजेच रॉबर्ट क्लाईव्हबद्दल काही जास्त माहिती असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. म्हणजे तुमच्या मित्रमैत्रिणींना तसेच तुमच्या सहकाऱ्यांना ते वाचण्यात मदत होईल. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. खूप खूप धन्यवाद.